तर मित्रांनो, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तर आपण रात्रीचं ट्रॅक्टर कारखान्यावर घेऊन चाललो आहे. तर बघू आपण पुढं पुढं आपल्याला अडचण येते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला. तर मित्रांनो, बघू शकताय आता रात्रीचे टाइम आहे आणि इथं आहे ना आपलं बिबट्याचं पण भेव आहे आपल्याला. पण आता ड्रायव्हिंग लाईक मध्ये सगळं आपल्याला करावं तर लागणच ना. तर आता आपला जॉन डिअर चढत आहे. बघू चढतो का. तर मित्रांनो, आपले पूर्ण 4 जॉन डिअर आहे. एक तर पहिलेच गेलेला आहे, तो दुसरा गेलेला आहे. हा, येऊ दे. आणि आपला एक जॉन डिअर तो मित्र आणायला चाललेला आहे. तर बघू शकता आपला तिथंच उभा केलेला आहे, कारण की ना आपला लय लोड आहे, त्यामुळे रिस्क नको. हे खड्डे बघू शकताय तुम्ही, हे ट्रॅक्टरनेच केलेले आहे. तर मित्रांनो, बघू शकता आता आपला आहे ना जॉनी वन चढत आहे बरं का. लाईटामुळे काय क्लिअर दिसत नाही. मित्रांनो, तुम्हाला सांगू का, रात्रीच्या वेळेस आपलं गाणं तर पाहिजेच भाऊ, कारण की गाण्यामुळे ना आपल्याला भेवणे वाटत नाही का. बघू शकताय ट्रॅक्टर जर चढला नाही तर इकडे टोचनला लगेच दुसरा ट्रॅक्टर आलेला आहे. तर मित्रांनो, बघू शकताय ट्रॅक्टर मध्ये तरी 24 टन लोड आहे. तरी इजी चढलेला आहे, पण दिवसा एवढं बी चढत नाही. तर फायनली आपलं ट्रॅक्टर पूर्णपणे चढलेले आहे. चला आता आपला बी घेऊन येऊ, नाहीतर आपल्याला बिबट्या धरायचं इडच, कारण की इथं पूर्णपणे झाडं झुडं आहे आणि पाणी प्यायला येतात बिबटे इथे. बरेच वेळेस मित्रांनी बघितलेले आहे. आपल्याला काय दिसलं नाही, पण दिसलं तर पळायला पण जागा पुरणार नाही. चला आपला घेऊन येऊ आता ट्रॅक्टर. बघू शकता जुगाड मस्त खाली करून आलो. आता याला झोप भेटेल, आपल्याला काय झोप भेटतायच नाही, कारण की आपला अजून खालीच झालेलं नाही. ट्रॅक्टर पर्यंत आपण रस्त्या काढून शकतो, जोडून निघायचं काम राहील आपल्याला. तर मित्रांनो, फायनली टोचन केलेलं आहे बरं का. बघू शकता आपला ट्रॅक्टर. तर मित्रांनो, फायनली आपला जॉनी टू पण चढवला बरं का. आज सगळ्यांना म्हणजे टोचन लागलंच नाही, पण आपल्याला लागलं, कारण की आपला लोड पण जास्त आहे.
ते बघू शकता आपला मित्र मस्त पैकी थंडी वाऱ्याचं पॅक गाणं मग जाता का एवढं गाणं गाणं कसं बँड आहे? किती लोड आहे तुझ्या पायाच्या असेल 25 पंचवीस सव्वीस हा. तुला तर बक्षीस द्यायला पाहिजे सरकार का आता फायनली जोडायचं चालू आहे जाऊ द्या असं केल्यावर ट्रॅक्टर कारखान्यावर कधी जायचं बरं चला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या ना चला ना चला जाऊ द्या तर मित्रांनो या अशा पद्धतीने आम्ही लाईव्ह जगतो म्हणजे झोप आली जीवर आली तर डायरेक्ट सरळ गाणं लावायचं ना डायरेक्ट चला आपण सगळ्यात शेवट आहे कारण की आपला लोड पण जास्त आहे आणि आपला ट्रॅक्टर बी पळा नाही कमीत कमी 27-28च्या आसपास आपला लोड आहे तरी जास्त रिस्क घ्यायचा नाही यांच्या पुढं राहायला काय नाही पण आपला ट्रॅक्टर पळणारच नाही आणि यांचा दम पण तुटन त्याच्यामुळं यांच्या मागच राहिलेलं बरं चलो आणि मित्रांनो तुम्हाला रस्त्याची खासियत सांगतो रात्री आपलं 10 पर्यंतच गाड्या चालतात त्याच्यानंतर तुम्हाला वाहन दिसणारच नाही शक्यतो आले तर एखाद्या टायमाला फक्त पिकअपच येईल ती पण कांद्याची टीची पिकअप येईल आपलं मोटरसायकल तर दिसणारच नाही रात्रीच्या वेळेस कारण की बिबट्या पण खूप आहे ना इकडं चला डायरेक्ट आता पुढं भेटू आणि मित्रांनो ज्या कारणामुळे ह्या रोडला ट्रॅक्टर कमी ना ते कारण म्हणजे आता तुम्ही म्हणशाल ते कारण नेमकं आहे कोणतं तर ते कारण हे असं आहे त्या घाटामध्ये टोचन करायला लागतं तर मित्रांनो फायनली आपण आता मलटणच्या घाटात आलेलो आहे आता मस्तपैकी 2 ट्रॅक्टर पहिले उतरून घेऊ आपला मित्र ओटी लावतोय आता पहिले 2 ट्रॅक्टर उतरून घेऊ नंतर 2 ट्रॅक्टर उतरू म्हणजे कसं ट्रॉफिक व्हायला नाही पाहिजे त्याला पहिले उटी लावू मग तुम्हाला बाकीचं दाखवतो तर मित्रांनो फायनली आपण आपले ट्रेलर सोडून दिलं मस्त वीस लावलं म्हणजे आलं तर जोडता येईल चला आता या ट्रॅक्टरने या ट्रॅक्टरला आपण पहिले टोचन करून तर मित्रांनो फायनली टोचन बिचन लावलं तर तो गेला त्या ट्रॅक्टर बसवला आपल्या ट्रॅक्टरवर आणि मित्रांनो या घाटात असा विषय आहे का ट्रॅक्टर आहे ना थांबतच नाही अजिबात तरी 20 टनापर्यंत सहज ट्रॅक्टर उतरतो पण 20-22च्या पुढं ट्रॅक्टर काय उतरत नाही आणि इथे सुद्धा मित्रांनो बिबट्या राहतो बरं का तरी खाली उतरायला गंज वाटतं पण आपलं उतरताना इकडे तिकडे बघून मग खाली उतरतो आम्ही
कारण की बिबट्याचं कसं आहे माहिती आहे का, कुठं लपतं आणि कुठं नाही ते त्यालाच माहिती. आणि ट्रॅक्टर मोकार आलो राहिल राव आपलं. आणि आपल्या मित्राचं वजन कमीत कमी ना 23-24 टनाच्या आसपास आहे बरं का. आणि या घाटामध्ये असं म्हणजे रेग्युलर जर आपण उतरवलं ट्रॅक्टर, ब्रेकचं पण काम निघतं. त्याच्यामुळं काय आम्ही ट्रॅक्टर उतरतच नाही शक्यतो. मित्रांनो ढाळ काय लय मोठा नाही बरं का, पण थोडाच आहे. पण लय ट्रॅक्टर पळतो कारण की ट्रॅक्टर आवरतच नाही. आता मस्त पैकी थांबला का पुढं ट्रॅक्टर. मस्त पैकी पळत पळत जायचं, पिन काढायचं, असं वाजवायचं म्हणजे त्याला कळण काढलं म्हणून. ओके. मित्रांनो आपले 2 ट्रॅक्टर उतरलेत. आता फक्त माझा ट्रॅक्टर आणि एक मित्राचा ट्रॅक्टर राहिलेला आहे. आणि बघू शकते दुगाड मस्त उतरते कारण दुगाडला अडचण येत नाही. दुगाडचं बोजा मुंडक्यावर असतो, त्याच्यामुळे दुगाडला काय अडचण येत नाही. दुगाड उतरून जात असं ट्रॅक्टर काय उतरत नाही आपलं मोठ्या ट्रेलरचं, कारण की त्याच्यावर फक्त सुकानाचाच बोजा असतो. बघू शकते आपलं जोडीदार आपण राहिलेलं आहे. जोडून घेऊ ते टेलर सोडून येस्तवर. मित्रांनो बघू शकते भरेल तर काहीच दिसत नाही बरं का, पण लोड बरंच आहे आपला. तर मित्रांनो बघू शकताय टेलर बेलर मस्तपैकी जोडून घेतलं. आता माग जाऊन उटी काढून घेऊ पहिले. अंधार किती का जरी असला ना, आपण उटी पहिले काढून घेतो बरं का काम झाल्यावर, कारण की आपल्यामुळं कोणी पडायला नको. बघू शकताय सगळीकडे ऊसच ऊस आहे आणि हे भाग वरती आहे. आपला माल पण पूर्णपणे माग आलेला आहे. या घंट्यामध्ये आपल्याला आहे ना
ट्रॅक्टर टेलरला ठोकून घेणे, कारण की कारखाना अजून बरंच म्हणजे बरंच लांब आहे ना कारखाना अजून. आता आपला मित्र आहेच तर थांबावं लागेल इथं आपल्याला. तोपर्यंत ट्रॅक्टर आपण थोडा पुढं घेऊन टाकू, म्हणजे आलं का जोडून निघायचं काम राहील. फायनली मित्र पण आला बरं का. यांचं मस्तपैकी टेप चालू आहे भाऊ, पण आपल्या ट्रॅक्टरमध्ये टेप आहे पण साऊंड आहे ना छया छया साऊंड सारखे वाजते, त्याच्यामुळं आपण काय लवितच नाही. शक्यतो टेप लावलंच पाहिजे, कारण की बिबट्या पण होतं इथं टेप लावल्यावर. तर आता पटकन टोचन करून घेऊ. तर मित्रांनो बघू शकते फायनली टोचन लावून घेतलं. चला आता आपण बसू ट्रॅक्टरवर. आपल्या समोरचा ट्रॅक्टर पण गेलेले मोर. मित्रांनो पुढं बघून तर तुम्हाला कळलंच असं ना, आपण आता झाडात उतरलं, कारण की खाली लाईट बघू शकते तुम्ही किती खाली. किडा काय मोर मोर मिरवा कनखट. मित्रांनो इथं म्हणजे या ठिकाणी जे आहे का, इथून थोडं घसरतं, परत तिथं थांबतं बरं का थोडं. परत तिथून जे घसरतं ना ट्रॅक्टर पार खाली बरंच लांब आहे ना, तिकडं जातं डायरेक्ट. मित्रांनो अजून मेन ढाळ तर उतरायचं राहिले ना, आपल्या मित्रांनो टोचन काढून घेतलं. अरे अजून मेन ढाळ उतरायचंय खाली. याची झोप व्हायला दिसत नाही, परत लाव टोचन. अरे काय मग खटखट वाजल्यावर मला लक्षात आलं, म्हणलं या टोचन काढलं का न. तर मित्रांनो मेन मुद्दा म्हणजे मेन जिडं पळतं का तेच बाकी आहे ना. जोडीदारानं पहिले टोचन काढून घेतलं, त्याला आठवत. बरं झालं त्यानं वाजवल्यामुळे कळलं आपल्याला, नाही तर आपण तर डायरेक्ट खाली घसडत गेलो असतो. तर काही नाही, परत टोचन लावून घेऊ. मी म्हणलं काय वाजू राहिलं मा खटखट, माझ्या लक्षात आलं अरे म्हणे यांना, म्हणलं या ना टोचन काढलं का न म्हणलं.
आता खालीच आता. तुला वाटलं जरा काम झालं चला. तर मित्रांनो त्याला वाटलं म्हणजे अंधारात आहे ना कळत नाही ना इथं, त्याच्यामुळे त्याने टोचन काढून घेतलं. पण एवढं बरं झालं त्यानं वाजवलं, नाही तर आपण तर डायरेक्ट खाली गेलो असतो, कारण की लोड पण बरंच आहे आपलं. चला आता घेऊ उतरून. हा काय लय नाही बरं का, थोडाच आहे, पण तेवढ्या जागेत ट्रॅक्टर थांबत नाही होत. आता इथं सुद्धा थांबत नाही. आता आहे ना मित्राला थोडासा व्हिडिओ दाखवतो. तुम्हाला आता कळला इकडं धर कमावले सगळं, उताडे बिताडे सगळे निघाते. बघू शकते इकडं काय टाकलेलं आहे ना. तर मित्रांनो मागल्या वर्षी इथं असा किस्सा झालता. ऍक्सिडेंट झालता खाली, एक जण खालीच पडलेला होता आणि एक जण आहे ना इथं या 2 झाडाच्या मध्ये पडलेला होता. आम्ही पहाटे आलो, मग त्याला बघितलं. खतरनाक किस्सा आहे घाटाचा. चला जाऊ देऊ का. चला या घाटात खरं म्हणजे तर मला पण लय वाटतं, कारण की आसपास काहीच नाही, डायरेक्ट घर पण नाही आणि त्याच्यात सगळ्यात शेवट आपणच. तर मित्रांनो आता डायरेक्ट आहे ना तुम्हाला कारखान्यावरच व्हिडिओ दाखवतो. आणि आपलं चॅनल बी नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही सबस्क्राईब करशाल, लाईक करशाल, तेव्हाच आपल्याला व्हिडिओ काढायला बरं वाटतं. चला बाकीचं कारखान्यात दाखवतो. तर मित्रांनो फायनली आपण कारखान्यावर आलतो बरं का, आणि बरेचसे वाहन होते. आपला नंबर डायरेक्ट पाठ येणार आहे, त्याच्यामुळे आपण खाली न झोपता डायरेक्ट ट्रॅक्टरच्या टेलरवर मस्तपैकी जागा बिगा सावण करून वदड्या बिदड्या टाकल्या. आता फक्त झोपायची वारी आहे. आपले 2 मित्र आहे, काय निरीक्षण करू राहिलं का मस्तपैकी आथरलंय. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक पण करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.